हॅलो फ्रेंड्स, आज आपण पालक खिचडी करणार आहोत। त्यासाठी प्रथम मी एका कुकरमध्ये थोडंसं तूप टाकून घेतलं, त्यामध्ये कांदा टाकला, थोडंसं कढीपत्ता आणि 2 हिरव्या मिरच्या टाकल्या, थोडासा ठेचलेला लसूण टाकला त्यामध्ये आणि छान परतवून घेतलं। त्यामध्ये कापलेला एक छोटासा बटाटा टाकला, बटाटा टाकून छान परतवून घ्यायचं। त्यानंतर टोमॅटो टाकायचा, टोमॅटो टाकल्यानंतर थोडंसं जिरं टाकायचं, त्यामध्ये हळद टाकली, त्यामध्ये थोडी आणि थोडंसं इंद्रायणीचे तांदूळ, मुगाची डाळ आणि तुरीची डाळ मिक्स करून धुवून घेतलं, ते त्यामध्ये टाकले। थोडा चिरलेला पालक होता तो त्यामध्ये ॲड केला। मुलं असं पालक खात नाही तर या खिचडीमधून खाल्लं जातं, म्हणून मी पालक पण ॲड केलेला आहे। त्याच्यामध्ये गाजर, फ्लॉवर पण ॲड करू शकतो। मीठ ॲड केलं, छान मिक्स केल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकलं, थोडं जास्तच पाणी टाकलं कारण मला थोडी असट करायची होती खिचडी। कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या। 3 शिट्ट्या झाल्यानंतर एका छोट्या पॅनमध्ये थोडंसं तूप गरम केलं, त्यामध्ये ठेचलेला लसूण घेतला, थोडं हिंग आणि थोडा पावभाजी मसाला टाकला। जास्त तिखट नाही केली ही खिचडी। थंडीच्या दिवसात अशी गरम खिचडी खायला छान वाटतं। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।